आज आपण रविवार विशेष आणि स्पेशल अशी झणझणीत चमचमीत तरीबाज मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. मिसळ म्हटलं की सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं आणि सगळेच आवडीने त्यावरती ताव मारत असतात. चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारणतः पावशेर एक मटकी घेतलेली आहे, मोड आलेली. हळद मीठ घालून पाणी घालून तिला थोडीशी उकडून घ्यायची आहे. नंतर ना इथे खोबरं वाळलेलं जे सुक्कं खोबरं असतं ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. धने, जिरे, बडीशेप आणि पांढरं तीळ अर्धा अर्धा जो चमचा असतो पोहे खायचा तो घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, 2-4 मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीरचे जे देठ असतात ते देठ घेतलेले. सगळ्यात पहिला आपल्याला खडा मसाला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्त काळा करायचा नाही, फक्त त्याला असा लाल रंग येईपर्यंत भाजायचा आहे. आणि तो भाजल्याच्या नंतरनं त्यामध्ये जो आपला ओला मसाला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा. आता इथे टोमॅटो मात्र चांगली लाल झालेली घ्यायची आहे. 2-1 बेडगी मिरच्या जरी तुम्ही यामध्ये घातल्या ना तरी मिसळला जो कलर असतो तरी जी असते ती एकदम अप्रतिम येते. नक्की एकदा तुम्ही मसाल्यामध्ये बेडगी मिरची वापरून बघा. मीठ घाला, थोडंसं तेल घाला आणि मसाला चांगला परतून घ्या जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो पूर्ण शिजला जात नाही तोपर्यंत. शिजल्याच्या नंतरनं परतून घेतल्याच्या नंतरनं एका ताटामध्ये काढून घ्या आणि गार होऊन द्या. गार झाला की मसाला वाटून घ्यायचा. इथे तुम्हाला गार झाल्याच्या नंतरच मसाला का वाटायचा त्याचं कारण सांगते. आपण जी बेडगी मिरची आणि टोमॅटो घातला असतो तो पूर्ण गार होऊन वाटला की जो मसाला तयार होतो ना त्याला कलर जो असतो ना तो कलर चांगला असा लाल येतो. इथे तुम्ही बघू शकता. थोडंसं पाणी घाला आणि चांगला मसाला वाटून घ्या. एक मोठी वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे तडका द्यायचा आहे मिसळला, त्यामुळे चांगली बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. तेल इथे जरासा आपल्याला जास्त वापरायचं आहे, तरी पाहिजे नाही आपल्याला अशी चांगली चमचमीत दिसली पाहिजे म्हणून इथे आपल्याला तेल चांगलं वापरायचं आहे आणि जास्त वापरायचं आहे. जिरी मोहरी घालून कांदा, कढीपत्ता घालून कांदा चांगला तेलामध्ये परतून शिजवून घ्या आणि नंतरनं मसाले घाला. आता मसाल्यामध्ये मिसळ मसाला तर तुम्हाला इथे आवर्जून घालायचाच आहे, पण जे आपले घरचे मसाले असतात कांदा लसूण मसाला, हळद, हिंग, त्यानंतरनं आपला लाल तिखट मसाला असतो आणि घरगुती जो मसाला आपण बनवलेला असतो तो मसाला यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित हलवून तेलामध्ये घ्यायचा आहे. गॅस बारीक करायचे म्हणजे मसाला जळणार नाही आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचे. हे आपल्याला तेल जर तुम्हाला असं वाटलं कमी पडले तर थोडंसं तेल वरनं परत घाला, झाकण ठेवा आणि जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आहे, चांगला कलर येत नाही आहे मसाल्याला, तोपर्यंत हा आपल्याला इथे बारीक गॅसवरती चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरनं त्यामध्ये जी आपण उकडून घेतलेली मटकी आहे ती मटकी घालायची आहे, पाणी घालायचं आहे. आता इथे एकदम पाणी ओतू नका, नाहीतर काय होतं कट जो असतो ना तो खूप पातळ होतो. मिसळचा कट जितका घट्ट पाहिजे तेवढा घट्ट नसतो किंवा एकदम पाण्यासारखा पातळही नसतो, तर एकदम व्यवस्थित तो असतो. या पद्धतीने चवीप्रमाणे मीठ घाला, कोथिंबीर घाला आणि चांगली उकळून द्या. बारीक गॅसवरती 10-15 मिनटं कट चांगला उकळून द्या. जितका चांगला कट तुमचा उकळेल तेवढी तरी येते. कट चांगला शिजला की त्याला चांगला कलर लालसर कलर येतो, तरी अप्रतिम येते आणि जितका मसाला शिजेल तेवढी कट जो असतो त्याची चव इथे वाढते. उकळी आलेली आहे, इथे बघू शकताय झणझणीत तरीबाज असा कट आपला बनवून तयार झालेला आहे. आता चला आपण ताट भरून नाश्त्यासाठी घेऊया. फरसाण घेतलेले, पाव घेतलेले, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू सगळं सोबत एकाच ताटामध्ये भरून घ्या. जसं लागेल तसं कटमध्ये घाला आणि मस्त
मस्त खायला घ्या. रेसिपी आवडली असेल, तुम्हाला कट आवडला असेल,